पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय मंदिराच्या स्थापनेस 100 वर्ष पूर्ण होत असून मंदिराच्या शताब्दी महोत्सवानिमित्त शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी दिली। 11 ऑगस्ट रोजी श्री मार्कंडेय महामुनींचे प्रतिष्ठापना विधी, 12 ऑगस्ट रोजी मार्कंडेय महामुनींच्या मूळ मूर्तीस शतघटाभिषेक व महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। तसेच शतक महोत्सवानिमित्त स्मरणिका काढण्यात येणार आहे। समाजासाठी आजपर्यंत योगदान दिलेल्या सर्व श्री गंगाधर कुचन, कैलासवासी इरप्पा बोल्ली, कैलासवासी विष्णुपंत कोठे, नरसय्या आडम यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे व तसेच समाजातील तरुण उद्योजकांचा शतक महोत्सवात सत्कार करण्यात येणार आहे, असे सुरेश फलमारी यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेस माजी महापौर जनार्दन कारंपुरी, रामचंद्र जन्नू, नरसप्पा इप्पाकायल, मुरलीधर आरकाल, संतोष सोमा, महांकाळ एलडी, रमेश कैरमकोंडा, राकेश पुंजाल, शेखर कटकम, नागेश बंडी यांची उपस्थिती होती। या मार्कंडेय मंदिराची स्थापना झाली 1881 साली। आमच्या पूर्वजांनी 640 रुपयाला ही जागा घेतली। त्यावेळेला आमच्या पूर्वजांच्या डोक्यात असं होतं, ज्यावेळेला आंध्रातनं, तेलंगणा, कर्नाटकमधून सोलापूर आले, बाबा इथं सिद्धरामेश्वरांचं मंदिर आहे, शनी मंदिर आहे, पंचमुखी आहे, ह्या भागातच आपलं मार्कंडेय मंदिर राहावं या हेतूनं जी 10 नावं त्या दिलेली आहेत, त्या लोकांनी ही जागा 681 रुपयाला खरेदी केली 1881 साली। ती खरेदी केल्यानंतर त्याला थोडं तार्किक मतभेद झाले, त्यानंतर पुन्हा बांधकाम चालू झाल्यानंतर 7 ऑगस्ट 1924 ला नरसप्पा कंपो फलमारी आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांच्या शुभ हस्ते ह्या मंदिराच्या मूर्ती प्रतिष्ठापना प्रमुख उद्योजक आहेत, जे समाजासाठी योगदान दिलेले आहेत, त्या लोकांचा सर्वांचा सत्कार आम्ही तेलंगणाचे मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करलो, जर एक तेलुगू भाषिक मुख्यमंत्री यावं या हेतून प्रयत्न करलो। त्यांना एकनाथ शिंदे, पवार साहेब ह्या लोकांसुद्धा आम्ही बोलवून त्यांचा सत्कार करण्याचा यंदाच्या वर्षी 7 ऑगस्टला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्त 9, 10, 11, 12 या 4 दिवस विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन शोभा आणावी अशी मी पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने विनंती करतो। 1924 रोजी ह्या मार्कंडेय मंदिराची स्थापना झाली असून आज जवळजवळ 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्त आता ह्या विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे।